इकडे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना न्यायालयानं दोषी ठरवलं। 2 वर्षांची शिक्षाही सुनावली, पण न्यायालयानं त्यांच्या शिक्षेला आता स्थगिती दिली आहे। आणि स्थगिती देत असताना न्यायालयानं जो तर्क लगावलाय त्यावरनं जोरदार घमासान सुरू झालाय। शिक्षा दिली तर निवडणूक घ्यावी लागेल। मंत्री कोकाटेंबाबत कोर्टाचा अजब न्याय। सत्र न्यायालयाच्या निरीक्षणावर टीकेची झोड। सत्र न्यायालयाविरोधात उच्च न्यायालयात धाव। यापुढे राजकीय नेत्यांनी कुठलाही गुन्हा केला तरी त्यांनी अजिबात घाबरायचं कारण नाही। दोषी असले तरी त्यांचं मंत्रीपद, आमदारकी याला अजिबात धक्का लागणार नाही, कारण जनतेच्या हिताचं ते ठरणार नाही। निवडणूक घ्यावी लागेल, जनतेचा पैसा खर्ची होईल। आता तुम्ही म्हणाल याला काही लॉजिक आहे का? पण हे लॉजिक आमचं नाही, हे नाशिक सत्र न्यायालयाच्या माननीय न्यायाधीशांचं आहे। खोटी कागदपत्र तयार करून सरकारी सदनिका लाटल्या प्रकरणी दोषी ठरलेल्या मंत्री माणिकराव कोकाटेंना दिलासा देताना कोर्टानं हे निरीक्षण नोंदवल्यामुळे अनेकांच्या डोक्याला मुंग्या आल्या। इंडिपेंडंट व्यवस्था आहे का राजकीय हे का त्यांच्यावर आरएसएसचा दबाव आला नागपूरहून? ते नागपूरचेच आहे ना। तुम्ही निकाल देताना हा खर्च हे एवढा होता, मग तुम्ही समाजकार्य सुरू करा। राजकारण तुम्ही कशासाठी जज झाले? कोर्टानं शिक्षेला स्थगिती दिल्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळाला, त्यामुळे कोकाटेंचं मंत्रीपद वाजलंय। पण न्यायालयाचं हे लॉजिक ऐकून त्यांना केवढा आनंद झालाय। न्यायालयाच्या निर्णयावर विरोधक टीका करतायत म्हणून कोकाटे न्यायालयाच्या लॉजिकच्या समर्थनार्थ छातीचा कोट करून मैदानात उतरलेत। न्यायालयाने उदात्त हेतू ठेवून तो निर्णय घेतलेला दिसतो। मी तो निर्णय अद्याप वाचलेला नाही, परंतु न्यायालयाचे निरीक्षण योग्य आहे की जेणेकरून सरकारचा पैसा खर्च होऊ नये, जनतेचा पैसा खर्च होऊ नये आणि त्या पैशाचा अपव्यय होऊ नये, म्हणून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस नसताना एखाद्या व्यक्तीवर आपण इरिपेरेबल लॉसच्या माध्यमातून दृष्टिकोनातून पाहणं आणि त्याला न्याय न देणं हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचं होईल आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असावा असं माझं मत आहे। परंतु तो न्यायालयाचा निर्णय आहे, तो आपण मानला पाहिजे जसा असेल तसा। ज्यांना कोणाला हा निर्णय मान्य नसेल त्यांनी माझ्या विरोधात कोर्टात जावं, अपिलात जावं। त्यांच्या बाकी रागटूर रस्ते मोकळे आहेत ना विरोधकांना, नाही कोण म्हटलं त्यांना? आम्ही काय कोणा थांबवलेलं नाहीये। कोकाटेंना शिक्षा झाल्यास त्यांना आमदारकी सोडावी लागेल आणि पोटनिवडणुकीसाठी खर्च करावा लागेल असं निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवलं। पण कोर्टाच्या निर्णयावर आता वरच्या कोर्टात दाद मागण्यात आली आहे। बाकीचे निकाल जे अंडर ट्रायल आहे ते 6-6 महिने चालवतं। एवढी काय घाई होती या केसमध्ये द्यायची? का त्यांनी पक्षकारांना त्यांचे म्हणजे माननीय सुप्रीम कोर्ट आणि माननीय हायकोर्टाचे निकाल दाखल नाही करून दिले? का नाही वाचले ते? पण सरकारने ही जबाबदारी घ्यायची, लिजिस्लेशनने ही जबाबदारी घ्यायची की ज्याचा क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे त्याला उभंच राहून देऊ नये। आमदारकी राहणं, मंत्री करणं, म्हणजे हा काय चाललंय? दिस इज द मॉकरी ऑफ द लिजिस्लेशन। कृषी मंत्री कोकाटे यांना जनतेची सेवा करण्यासाठी संधी मिळाली आहे। शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर जनतेच्या सेवेची संधी मिळणार नाही असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केला। पण जनतेच्या सेवेसाठी क्षणभराचीही उसंत न घेणाऱ्या मंत्र्यांना कोणत्या कारणामुळे 2 वर्षाची शिक्षा दिली गेली आहे हे पाहूया। 1995 साली कोकाटेंनी अल्प उत्पन्न दाखवून मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात घरं मिळवली। त्यासाठी कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केली। या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळेंनी याचिका दाखल केली। याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला। प्रकरण 1997 पासून सुरू होतं। 2025 ला कोकाटेंना दोषी ठरवलं। कोर्टानं कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली। 2 वर्षाच्या शिक्षेला मग नाशिक सत्र न्यायालयानं स्थगिती दिली। शिक्षेला स्थगिती देताना न्यायालयानं जबरदस्त लॉजिक लावलं। न्यायालय म्हणालं, माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते। अपात्र झाले असते तर पोटनिवडणूक घ्यावी लागली असती आणि जनतेचा पैसा खर्च झाला असता। हा सगळा खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देणं उचित ठरेल। खरं तर दोषीला शिक्षेची स्थगिती देण्यामागे कोर्टाचं हे जे लॉजिक आहे ते अतिशय घातक ठरू शकतं। त्यामुळे कोर्टानं हा निर्णय दिलाच कसा आणि निवडणूक घ्यायची की नाही, ती कशी घ्यायची, त्याच्या पैशांचं काय वगैरे निर्णय निवडणूक आयोगाचे असतात। त्यात न्यायालयानं हस्तक्षेप करणं कितपत योग्य आहे असा सवाल विचारला जातोय।
आता हे लॉजिक उच्च न्यायालय खोडून काढतं की कोकाटेंना घरी पाठवतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.